समर्थ, Yes, sir. प्रेम, Yes, sir. आर्यन, Yes, sir. दुर्वा, Yes, sir. लायबा, ओम, आराधना. At you, sir. हा या. कुठे होत इतके वेळ? धरा अंगठे. हा चला हजेरी द्या. साई, Yes, sir. सोहम, No, sir. प्रांजल, Yes, sir. सूरज, Yes, sir. विकी. Yes, sir. चला हो जागेवर तुमच्या. परत असा उशीर करायचा नाही. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सर्वजण आपापल्या जागेवर बसले का? हा. आज आपण एका महत्वाच्या दिवसाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कोणता दिवस आहे? जसं की आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, तसं आपण 7 डिसेंबर हा दिवस साजरा करतो. कोणता दिवस आहे हा? तर हा दिवस आहे सशस्त्र सेना ध्वज दिन. या दिवशी आपण काय करतो? तर आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी तसेच त्यांच्यातून आपल्या देशासाठी आहुती देणाऱ्या शहीद झालेल्या जवानांसाठी आपण ध्वजनिधी जमा करतो. हा ध्वजनिधी आपण देशाचे संरक्षण करीत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या पत्नीसाठी, तसेच हा ध्वजनिधी आपण माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरतो. हा ध्वजनिधी आपण जिल्हा सैनिक बोर्डात जमा करतो. अशाच प्रकारचा ध्वजनिधी आपणही जमा करणार आहोत. उद्या येताना तुम्ही प्रत्येकाने 10-10 रुपये घेऊन यायचेत, जेणेकरून तुम्हाला मग मी अशा प्रकारचा झेंडा प्रत्येकाला देईल. समजलं सर्वांना?
काय रे मित्रांनो, इकडे काय करताय? ते व्यायाम शिकायचं आहे तुमच्याकडून. अरे वा, काय नाव तुमची? माझं नाव सूरज. माझं नाव विकी. शब्बाश, व्हेरी गुड. पण काय रे मित्रांनो, तुम्हाला व्यायाम का शिकायचा आहे? मला माहिती आहे तुम्ही सैनिक आहात. मला पण तुमच्यासारखं सैनिक व्हायचं आणि माझ्या बाबांना असं सल्यूट आणायचा. बर, चला मित्रांनो, शिकवतो तुम्हाला व्यायाम. तुला म्हणलं होतं लवकर तर त्यामुळे आज उशीर झाला. ए गप्पी. हा, सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचे. एक महत्वाची सूचना आहे. 7 डिसेंबर रोजी आपण आपल्या शाळेत सशस्त्र झेंडा दिवस साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या गावचे भूषण फौजमध्ये आत्ताच भरती झालेले अग्निवीर राहुल वाघ यांना आपण निमंत्रित केले आहे. कार्यक्रम ठीक सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यायची. सगळ्यांनी आपल्या घरी सांगायचं आहे. सूचना समजली? सुरजा, पैसे आणले का रे तू? नाही सर. पळ घरी, येऊ नये पैसे. आई मला 10 रुपये दे ना. कशाला लागते 10 रुपये तुला? अगं मला ते झेंडा घ्यायचा त्यासाठी लाट दे ना ग. बरं जा, डब्यातून घे आणि 10 रुपये घे बरं का. बरोबर. हे घ्या सर पैसे. हा, सर्व मुलांनी इकडे लक्ष द्या. 7 डिसेंबरच्या कार्यक्रमाची आपल्याला गावातील प्रमुख पाहुण्यांना आणि मान्यवरांना निमंत्रण पत्रिका द्यायची आहे. यासाठी मला तुमच्या सगळ्या मुलांची गरज आहे. तर कोण कोण मला मदत करेल? सूरज आणि विकी, पहिले बेंचवरून खाली उतरा. ह्या 7 डिसेंबरच्या निमंत्रण पत्रिका मान्यवरांना द्यायच्या आहेत आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा ध्वजनिधी गोळा करून आणायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पण, फक्त सूरज विकीनी नाही, सर्व विद्यार्थ्यांनी हा ध्वजनिधी आपल्याला शक्य होईल तेवढा गोळा करायचा आहे.
काका राहुल दादा कुठं चालला? अरे त्याला अचानक बोलवणं झालं ना, त्यामुळे तो घाई गडबडीत सीमेवर चाललाय. जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 8 अतिरेक्यांचा खात्मा करून 4 जवान शहीद.